डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा अर्थाचा अनर्थ करण्याचा स्थायी भाव तर अजितदादांची 35 वर्षे महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित. महाराष्ट्राच्या विकासासाठी 35 वर्ष समर्पित असलेल्या अजितदादांवर टीका करून अर्थाचा अनर्थ करण्याचा आपला स्थायी भाव असल्याचे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा दाखवून दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती येथे बोलताना भावनिक न होता विकासासाठी मतदान करा अशा अर्थाचे वक्तव्य केले होते. पण अर्थाचा अनर्थ करण्याचा स्थायी भाव असलेल्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी श्रद्धेय शरदचंद्र पवार साहेब यांच्या मृत्यूबाबत विधान करून चा मा करत खोटे बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने अजितदादांवर टीका केली. मुळात आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या निरोगी आरोग्याची आम्ही नेहमी कामना करत असतो. पवार साहेबांनी कृषी मंत्री म्हणून देशात केलेल्या कार्याचे कौतुक आहेच. त्याचबरोबर गेली 35 वर्षे महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित असलेल्या अजितदादांना 288 मतदारसंघातील लोकांमध्ये आदराची भावना कायम आहे. अनेक आमदार अजितदादांनी निवडून आणले आहेत, पण डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आपल्या मतदारसंघाबाहेर कोणी ओळखत नाही आणि येत्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून येण्याचीही शक्यता नाही. ना छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावरून टीका करणाऱ्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर रिदा रशीद या महिलेवरील विनयभंगाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्यावर उद्योगाने राजीनामा देताना जितेंद्र आव्हाड यांनी आपली राजीनामा सभापती किंवा उपसभापती नरहरी झिरवळ यांच्याकडे न देता तो प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला होता. हे डॉक्टर जितेंद्र आव्हाड सोयीस्कर विसरलेले दिसतात, असा टोला प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी हाणला. एकही मतदारसंघ नाही, 288 मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्ता हा अजितदादांशी जुळलेला आहे. अनेक आमदार माननीय अजितदादांनी निवडून आणले, पण माननीय जितेंद्र आव्हाड यांची ओळख ही कळव्या मुंबऱ्याचे आमदार एवढीच मर्यादित आहे. ठाणे जिल्ह्यामधला देखील एकही आमदार ते निवडून आणू शकत नाहीत. त्यामुळे फक्त अजितदादांवर बोललं की आपल्याला पब्लिसिटी मिळते. माझा तरुण सहकारी सूरज चव्हाण युवक प्रदेशाध्यक्ष यांनी जे त्यांना नाव दिलं होतं, एका हिंदी सिने अभिनेत्रीचं जे नाव त्यांना दिलं होतं ते योग्यच आहे, कारण आजकाल त्यांचं वर्तन, त्यांचं बोललेल्या बाईट्स हे त्याला अनुसरूनच असतात. त्यामुळे फार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना महत्त्व देऊ नये.